नमस्कार मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 च्या न्यूमेरिकल सिरीज मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊन आलो, जो की आपला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन नंबर 16 टेक्स्ट बुक मधला 16 आपल्या सिरीजचा हा 6वा प्रश्न आहे. ओके, चला तर म्हणत काय म्हणतो, कंपेअर द आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ऍट 127 डिग्री सेल्सियस विथ आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ऍट 27 डिग्री सेल्सियस. ओके, गिवन दॅट मॉलिक्युलर मासेस ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युलर मासेस आहेत 2 आणि 32. हायड्रोजनचा मॉलिक्युलर मास 2 आहे, ऑक्सिजनचा 32 आहे, एवढा दिलेला आहे. आणि काय करायचं, दोघांच्या आरएमएस स्पीडला कम्पेअर करायचं आणि दोघांचा रेशिओ काढायचा. कसं काढणार बाळांनो, व्ही आरएमएस कोणाची रे, कोणाची आरएमएस स्पीड, तर बाळांनो पहिले कोण आहे हायड्रोजनची, तर हायड्रोजनचा एच. हायड्रोजनची आरएमएस स्पीडला कम्पेअर करायचं कोणासोबत, तर आरएमएस स्पीड कोणाची बाळांनो, तर ऑक्सिजनची. व्ही आरएमएस कोणासाठी, तर ऑक्सिजन साठी. हा रेशिओ आपल्याला काय करायचा रे, काढायचा आहे. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहिलं. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजनचा मॉलिक्युलचा टेम्परेचर किती आहे, सॉरी हायड्रोजन मॉलिक्युलचा टेम्परेचर म्हणजे T1 म्हणतो, किती आहे रे बाळांनो, तर T1 इज इक्वल टू किती आहे रे, 127 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 127 प्लस किती करणार आहे 273. कशामध्ये होणार, हा इज इक्वल टू केल्विन मध्ये झाला. 273 ऍड केले म्हणजे काय झाला, केल्विन झाला. 127 प्लस 273 म्हणजे किती झाले, 200 आणि 100, 300 आणि 100 किती झाले, 400 केल्विन. ओके, 400 केल्विन. त्यानंतर बाळांनो T2 किती दिलाय रे, ऑक्सिजनचा टेम्परेचर. T2 इज इक्वल टू किती आहे, 27 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 27 प्लस 273 काय होणार, हा केल्विन मध्ये झाला. बाळांनो 27 प्लस 273 म्हणजे किती झाला रे, 300 केल्विन. ओके, चला बाळांनो, तर मॉलिक्युलर मासेस ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजनचा 2 आहे, ऑक्सिजनचा 32 आहे मोलर मास. ओके, तर लिहून घेतो तुमच्यासाठी, मोलर मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू किती आहे बाळांनो, 2 आहे, आणि मोलर मास कोणाचा रे, तर ऑक्सिजनचा किती आहे बाळांनो, 32 आहे. ओके, काय करायचं, तर हा रेशिओ काढायचा. आपण फॉर्म्युला लावणार. काय फॉर्म्युला लावणार सर, तर आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला लावणार. तर वी नो दॅट काय माहिती आहे रे आपल्याला, आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला. हे दोघांचा बी रेशिओ लिहितो, दोघांचा बी फॉर्म्युला लावतो. ओके, खतम करून टाकू. तर काय होणार, वी आरएमएस कोणाची बाळांनो, कोणाचा आहे पहिले हायड्रोजन डिवाइडेड बाय व्ही आरएमएस कोणाची आरएमएस स्पीड रे, ऑक्सिजनची, इज इक्वल टू काय होणार, अंडर रूट ऑफ 3R/T1. हायड्रोजन साठी टेम्परेचर T1 म्हटलेलं आहे, डिवाइड बाय काय होणार रे, हायड्रोजनचा मोलर मास होणार. येस ऑर नो, त्याच्या डिवाइड मध्ये एक अंडर रूट येणार, तर जो डिवाइड मध्ये येणार आहे त्याला इंटू मध्ये लिहिला तर कसं होणार रे, उलटा करून लिहायला लागेल. तर काय होणार मग, हा मोलर मास कोणाचा आहे रे, हायड्रोजनचा म्हणजे इथे एच लिहितो. ओके, चला त्याच्यानंतर इंटू मध्ये केलाय अंडर रूट ऑफ. सर डिवाइड मध्ये पाहिजे होता सर, याचा ऑक्सिजनचा इंटू मध्ये लिहाय. बाळांनो डिवाइड वाला इंटू करतो तर उलटा करून लिहायचा. उलटा करून लिहितो तर कसा होणार रे, मोलर मास ऑफ ऑक्सिजन वर येणार, मोलर मास वर येणार, ऑक्सिजनचा डिवाइडेड बाय काय होणार, तर 3 इंटू R इंटू T2, 3R T2 झाला का, हो सर. आता 3R अंडर रूट ऑफ 3R हे कॅन्सल झाले, अंडर रूट 3R कॅन्सल झाले, राहिलं काय T1 अपॉन मोलर मास इंटू काय रे, मोलर मास अपॉन T2. हा रेशिओ म्हणजेच काय झाला, हा इंटू हा 3R दोघांचे बी कॅन्सल झाले. कसे झाले, हा बी अंडर रूट मध्ये, हा बी अंडर रूट मध्ये, दोघांना बी एकाच वेळेस लिहिला समजा, तर काय होणार रे, होल अंडर रूट मध्ये जातील दोन्ही पण. ओके, तर काय होणार मग, देअरफॉर आरएमएस स्पीड व्ही आरएमएस कोणाची रे, हायड्रोजनची, डिवाइडेड बाय व्ही आरएमएस कोणाची वेळानंतर ऑक्सिजनची, इज इक्वल टू एकाच अंडर रूट मध्ये लिहितो. बघा काय लिहिणार, तर इथला 3R इथला 3R कॅन्सल झाले, राहिला काय T1 अपॉन मोलर मास कोणाचा, हायड्रोजनचा, इंटू मोलर मास कोणाचा, ऑक्सिजनचा, डिवाइडेड बाय T2. ओके, चला तर काय करणार आहे मग, काय बाकी आहे, T1 अपॉन कोणाचा मोलर मास बाळांनो, हायड्रोजनचा मोलर मास किती आहे रे, 2 दिलेला आहे, तर डिवाइडेड बाय 2 लिहिला, इंटू करतो बाळांनो मोलर मास ऑक्सिजनचा किती आहे रे, 32 दिलाय का बघा, 32. तर 32 डिवाइडेड बाय T2 किती आहे बाळांनो आपल्याकडे, T2 किती आहे रे, लिहिला सध्यासाठी T2 हा बाकी असलेला T2 लिहिला. ओके, चला व्हॅल्यू ठेवणार बाळांनो किती रे, 32 म्हणजे किती 16 झाले, त्याला 16 T1 डिवाइडेड बाय T2. तर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये काय झाला रे, 16 T1 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, T1 किती आपल्याकडे 400 आहे का, लिहिला 400 डिवाइडेड बाय किती रे, T2 आहे, 2 तर कॅन्सल आहे, T2 किती आपल्याकडे 300 आहे, तर 300 लिहिणार. ओके, 300 लिहिला बाळांनो. चला 0 0 कटला, 0 0 कटला, 16चा वर्गमूळ किती झाले रे, 4 झाले, इंटू 4चा स्क्वेअर रूट किती झाले, 2.
अंडर रूट मध्ये काय राहिलं तर 1/√3, 4 दुने 8 तर इज इक्वल टू 8/√3. यालाच कसं लिहू शकतो रे 8:√3. हा काय बाळांनो तुमच्या आरएमएस स्पीडचा रेशिओ आहे. कसा काय लिहिणार याला VRMS कोणाची बाळांनो हायड्रोजनची आरएमएस स्पीड डिवाइडेड बाय ऑक्सिजनची आरएमएस स्पीड या दोघांचे कंपॅरिझन म्हणजेच हा रेशिओ किती आला रे 8/√3. ओके अँड दिस इज युअर फायनल आन्सर.